विश्व भाकेल महाराज काय होते महाराजांकडं. महाराज काय करायचे माहितीये महाराज. महाराज एखाद्या दूर कुठल्या तरी जंगलात जायचे. 15-16 वर्षाची 4 काळाची पोरं घ्यायचे गावाच्या जंगलात जायचे. तिथल्या त्या मुलांना तिथं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला न कळत कुणाला कळणार नाही अशा बेतांवर का बाहेर एक पोरग थांबवलेलं असायचं झाडावरती. त्याला सांगितलेलं असायचं कोणी अनोळखी येताना दिसलं की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशीर लपून ठेवू आणि विटे घालून खेळ सुरू करू, जेणेकरून आपल्या आतमध्ये काय चालू आहे बाहेर कुणाला कळणार नाही. त्या दिवशी शिवाजी महाराजांचा खेळ फार रंगात आला होता. पोरांना शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं तलवारबाजीचं. ते टेहळणी करणार पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्यांनी पाहिलं 15-16 वर्षाचं एक रांगड पोरग येताना. त्यांनी नीट निरखून पाहिलं. येणार पोर अनोळखी वाटलं. त्यांनी बसल्या जागेवरून हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवराजांना कळवायची. शिवराजांनी ती ऐकली. शिवाजीराजे सगळ्या सोबत्यांना म्हणाले तलवार शमशीर लपून ठेवा, विटेदांडूचा खेळ सुरू करा, कोणीतरी अनोळखी येत आहे. असं म्हणल्याबरोबर साहेबांनी तलवार शमशीर लपून ठेवला. विटेदांडूचा खेळ सुरू झाला. तोपर्यंत ते झाडावरचं पोरग खाली आलं. त्या 15-16 वर्षाच्या पोराला विचारलं कोण रे तू. जो ते पोरग म्हणाल मी रामूशाचा बहिर्जी. काय काम काढलं. काय नाही ती राजांना भेटायचं होतं. काय बोलू की राजांना मग सांग. ते पोर टेहणी करणार पोरग गेला आतमध्ये. राजांना सांगू लागलं राज कोणीतरी रामूशाचा बहिर्जी आलाय तुम्हाला भेटायचं म्हणतो. राजे म्हणाले द्या आतमध्ये पाठवून. बहिर्जी आत आला. राजांसमोर उभा राहिला. राजांनी विचारलं कोण रे तू. तसं पोरगा म्हणाले मी रामूशाचा बहिर्जी. काय काम काढलं. तो म्हणाला राज मला बी घ्या की तुमच्या खेळात सामील करून. तसे राजे म्हणाले काय येतं तुला. सगळे त्याची तलवारबाजी येते, दानपट्टा येतो, भाला फेरी येतं, कुणाची हिणकम करतो, कुणाचाही आवाज काढतो. वेषांतर तर असं करतो महाराज की तुम्ही बी वागायचं. असं म्हणल्या वेषांतर म्हणल्याबरोबर शिवाजीराजांना वाटलं माणूस कामाचं. तर म्हणाले आजपासूनच आमच्या खेळात सामील हो. तसं तो रामूशाचा बहिर्जी म्हणाला आजपासून नको राज. मग उद्यापासून येतो की जी का नाही बापाला सांगावं देऊन आलो. बहिर्जी निघाला. 2-4 पावलेच गेला. तोपर्यंत काय म्हणत आलं कोणाच ठाऊक. परत ना जवळ शिवाजीराजांना म्हणायला लागला शिवाजीराज एक सांगू का. राजा म्हणाले सांग. नाही तुम्ही जो टेहळणी करायला पोरगा बसवलाय ना झाडावरती त्याला जरा सांगा या दिवसात मोर ओरडत नाहीत. नाही कोणीतरी अनोळखी यायचं मोराचा आवाज ऐकायचा. तो म्हणायचा इथं मोर या दिवसामध्ये ओरडतच नाही. तर आवाज आला कुठून आईचा गाव समजा. राजांनी माणसं गोळा केली. त्याची गेली अंधारातील अचूक सूक्ष्म निरीक्षण असलेली आज बहिर्जी पुढे जाऊन गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला. गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला महाराज. हळूहळू राजे वाढायला लागले. राजे कलेप्रमाणे मोठे व्हायला लागले. शहाजीराजांचा निश्चय झाला की शिवाजीराजेंचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे आणि शहाजीराजे हे बेंगलोरमध्ये थांबतील आणि शिवाजीराजे आणि जिजाऊमा साहेब हे पुण्यात राज्य विस्तारित करतील. निघाले शिवाजीराजे. आता आपला मुलगा जर शिवाजीला निघाला तर आई बाप काय जातात महाराज. डबा वेळेवर खा, पाण्याची बाटली. एखाद्या आजीला फारच काळजी असं आजी काय म्हणते पुढं नको बसू माग नको बसू म्हणलं शिटावर बस. पोरग म्हणत का गाई का गा आजी. दुसरी आजी म्हणती नाही मागून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, पुढून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मला तू जागला पाहिजे. एखाद्या पित्याने काय द्यावं आपल्या मुलाला. 3 गोष्टी दिल्या. कुठल्या महाराज. पहिली गोष्ट भगवा ध्वज दिला. शहाजीराजे शिवाजीराजांना म्हणाले राजे हा ध्वज प्रभू श्री रामांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत जाणाऱ्या दिंडीला वारकऱ्यांचा, हा भगवा रणांगणावरती धारकऱ्यांचा, रणांगणावरती कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा. राजे हा भगवा त्यागाचा, हा भगवा शौर्याचा, हा भगवा फडकू द्या. ध्वज दिला. अजून काय दिलं. छोटं मंत्रिमंडळ दिलं. त्याच्या शिवाजीराजांनी पुढे जाऊन मोठ्या मंत्रिमंडळामध्ये स्थापना केली. तिसरं काय दिलं. स्वतःच्या हाताने लिहिलेली राजमुद्रा ही शहाजीराजांनी शिवाजीराजांना दिली. काय दिलं होतं मुद्रेवरती. प्रतिभाचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदितः सहस्नो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रत्येक त्या चंद्राच्या कलेप्रमाणे त्याचा धुरामुद्रेचा अर्थ काय महाराज.
प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल याची गॅरंटी शिवाजी राजांवरती एवढा विश्वास होता. आणि ते झालं महाराज. ते प्रत्यक्षामध्ये आलं. राजे पुण्यामध्ये आले. तोरणाकडे जिंकून स्वराज्याला राजांनी तोरण बांधलं. हळूहळू शिवाजी राजांचं राज्य वाढत गेलं महाराज. बरं आता आपला शिवाजी राजांचं झालं. आता शिवाजी राजांचे लोक काय का संभाजी राजे अहो ज्यांच्यामुळे आपल्या कपाळाला गंध आहे ना, आपल्या गंध ज्यांच्या मुळात कपाळाला आहे ना आपल्या ते संभाजी राजांचं फार उपकार महाराज आपल्यावरती. अरे अंगाचं बोकड सोडावं तर अंगाचं कातड सोडलेलं महाराज. अंगाचं कातड सोडलेलं तेवढंच नाही.